नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। अशी कुडकुडीत कडकणी आज आपण बनवत आहोत। सुरुवातीला देवीचे दागिने बनवून घ्यायचे आहेत। मी ते वेणी, फणी, कानातले, जोडवे, देवीचा हात आणि हा एक करंड बनवलेला आहे आणि पान सुपारी। देवीचे असे 5, 7, 9 तुम्ही हवे तेवढे दागिने बनवू शकता। मंगळसूत्र, बांगडी बनवू शकता। मी हे 7 दागिने बनवले आहेत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। इथे एक मोठी वाटी भरून मी गूळ घेतला आहे चिरून आणि त्याच वाटीने पाणी टाकून मी हा विरघळण्यासाठी थोडा वेळासाठी ठेवत आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर गूळ टाकून लगेच तुम्ही पाणी टाकून त्यामध्ये गॅसवर ठेवलं उकळायला तरी हरकत नाही। मी एक 10-15 मिनिटं तो विरघळण्यासाठी ठेवला आहे आणि लगेच पुन्हा गॅसवर ठेवला आहे। आपल्याला गुळाचा पाक वगैरे न करता फक्त गूळ छान विरघळवून घ्यायचा आहे। एक उकळी आली की त्यामध्ये मी 1 चमचा सुंठ पावडर टाकून घेतली आहे आणि गॅस बंद केला आहे। हे आपण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। ज्या वाटीने आपण गूळ घेतला आहे त्याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। सुरुवातीला 1 वाटी पीठ परातीत काढलं आहे, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे आणि चवीपुरतं अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे आणि 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून आपण यामध्ये हळूहळू मिक्स करायचं आहे। तेल गरम असल्यामुळे सांभाळून आपण हे मिक्स करायचं आहे आणि सगळं तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे। आपण थोडंसं पीठ शिल्लक ठेवलेलं आहे आणि गुळाचा पाक टाकून गुळाचं पाणी टाकून हे आपण सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। याचं पीठ अगदी कठीण असतं, खूप घट्ट असं मळावं लागतं। अगदी म्हणतात ना दगडासारखं, तसं घट्ट पीठ भिजवावं लागतं। त्यामुळे थोडंसं पीठ कमी जास्त लागू शकतं। मी 1 वाटी गूळ 1 वाटी पाणीला 2 वाट्या गव्हाचं पीठ भरून घेतलेलं आहे। पीठ वाटीमध्ये भरताना दाबून व्यवस्थित भरायचं, म्हणजे 2 वाट्या अगदी व्यवस्थित होतं। अशा पद्धतीने मी उरलेलं पीठ टाकून सुद्धा सगळं हे पीठ छान मळून घेतलं आहे आणि हे कमीत कमी 1 तासभर तरी आपण छान भिजवून द्यायचं आहे, म्हणजे गूळ छान पिठामध्ये मिक्स होतो आणि पीठसुद्धा थोडंसं मऊ होतं। फार काही मऊ होत नाही, पण आपल्याला लाटण्यापुरतं तरी हे मऊ होतं, कारण हे अगदी शंकरपाळीसारखं कडक असं पीठ आपण भिजवतो। मी याची एक गोळा काढून घेतला आहे आणि याची आपण मोठी चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटल्यानंतर मी एक डब्याचं झाकण घेऊन त्याच्या मी अशा पुऱ्या पाडून घेतल्या आहेत। एक एक करत बसलात तर खूप वेळ लागतो आणि एका साईडला पातळ जाड गूळ असल्यामुळे आपण पोळी उलटताना ती चिकटते सुद्धा। तसं तर तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर टाकून सुद्धा तुम्ही लाटू शकता एक एक छोटी पोळी, पण खूप जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही असं चपात्या करून छोट्या छोट्या पुऱ्या छोटे कडाकणे बनवू शकता। मी काटा चमच्याने किंवा आपली फिरकी असते त्याने असे कोचे मारलेले आहेत, म्हणजे आपल्याला ते देवाऱ्यामध्ये देवीला मंदिरामध्ये बांधायला देण्यासाठी धागा बांधण्यासाठी बरं पडतो, शोधावे लागत नाही। सगळ्याच कडाकण्यांना मी पिक केलेला आहे। फोकने करायचं किंवा आपली फिरकी असते कट करायची त्याच्याने मी असे कोचे मारून घेतलेले आहेत। त्यामुळे आपले कडाकणे फुगतसुद्धा नाहीत आणि नरमसुद्धा पडत नाहीत आणि आपल्याला धागा बांधायला सुद्धा बरं पडतं। तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं, छोटीशी गोळी टाकून पाहिली, पटकन वर आली तर तेल छान तापलेलं आहे। 2-3 जशी आपली कढई आहे तसं त्यामध्ये आपण गॅस मीडियम ठेवून हे कडाकणे असे तळून घ्यायचे आहेत। गुळाचे कडाकणे असे डार्क रंगावरच होतात आणि आपण त्यामधून गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही मैदा आणि साखरेचे कराल तर अगदी पांढरे शुभ्र पातळ तुम्ही करू शकता। हे आपण कुटकुटीत कुठलाही नैवेद्य प्रसाद केला तर आपण तो खातोच आणि आवडीने खात असतील तर मग तर आपण जास्तच करतो। तर हे खायला चहाबरोबर सुद्धा अगदी छान लागतात। त्यामुळे थोडेसे जाड ठेवायचे, बरेच दिवस असे कुटकुटीत खुसखुशीत राहतात, मस्त असे तयार होतात। अशा पद्धतीने मी सगळे कडाकणे बनवून घेतले आहेत। देवीचे दागिने बनवले, मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत, चहासोबत अगदी छान लागतात। शिवाय पौष्टिक सुद्धा आहेत, कारण आपण गव्हाचं पीठ आणि गूळ वापरला आहे, मैदा न वापरता। त्यामुळे जरूर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कडाकणी बनवा। आज 7वी माळ असल्यामुळे मी सुद्धा सकाळीच देवावर कडाकणे बांधले। आजचा देवीचा नैवेद्य हा गूळ होता, तो गुळाचा नैवेद्य सुद्धा दाखवला। दुपारी कन्यापूजन सुद्धा केलं, त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आज तुम्ही कडाकणी सुद्धा बांधा, कन्यापूजन शक्य असल्यास करा।
सातव्या माळ्याला मात्र सर्वांकडे घट आहेत, ते लोक तर बांधतातच, पण ज्यांच्याकडे घट नाहीत ते लोकसुद्धा कडाकणी देवावर बांधतात. कशी वाटली तुम्हाला आजची कडाकण्याची रेसिपी जरूर कमेंट करा. अशा पद्धतीने कडाकणी बनवून पहा. आज सातव्या माळ्याला खूप महत्त्व आहे, तर कडाकणी बनवा आणि बांधा. धन्यवाद.